महाराष्ट्राच्या इतिहासात लोप पावलेली अनेक नावे आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले बलिदान दिले व राजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही संभाजी महाराज व पुढील सर्व राजांचा आदेश मानेत शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी रयतेचे राज्य निर्माण केले, त्यांचे संरक्षण केले. परंतु कालओघात ही माणसे इतिहासातील पानांतून लोप पावली. जसे सिद्धनाथची ओळख होण्यास, त्याचा इतिहास जगासमोर येण्यास खूप मोठा काळ जावा लागला, तसाच रायनाक महार हा काहींनी बदनाम केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायनाक महार हा कसा रायगड किल्ल्याच्या संरक्षणात मारला गेला याचा उलगडा केला. रायनाक महार याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड 19 मध्ये सविस्तर दिली आहे. तर पाहूयात रायनाक महार. पूर्ण नाव रायबा जानबा गायकवाड, परंतु रायनाक नावानेच इतिहासात ओळखला जातो. या रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडचा रहिवासी. रायनाकचे वंशज अजूनही इथे राहतात. तो अत्यंत शूर होता. या रायनाकची समाधी इतिहास प्रसिद्ध रायगड किल्ल्याच्या ऐन टकमक खाली आहे. श्री द. कुलकर्णी यांनी जुलै 1933च्या किर्लोस्कर मासिकात पान 723 वर रायनाकाच्या संदर्भात मसालेवाईक माहिती दिली आहे. ती येण्याप्रमाणे: डाव्या बाजूस टकमक टोक आहे, याला आज रायनाक टोक म्हणतात. पेशवाईच्या अखेरच्या काळात हा अभेद्य किल्ला सर करण्याची गुरुकिल्ली पाचाडच्या रायनाक नावाच्या महाराने इंग्रजांना सांगितली आणि इंग्रजांनी त्याप्रमाणे जगदीश्वराच्या उजव्या हाताच्या डोंगरावरून तोफा डागून अत्यंत बिकट जागी असलेल्या मराठ्यांचा दारूखाना उडविला. धूर्त इंग्रजांनी रायनाकला पुढे ह्याच टोकावरून खाली लोटून दिले, म्हणून त्याच्या नावाने ते आज ओळखले जात आहे. परंतु ह्या म्हणण्याला दंतकथेशिवाय कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. या संदर्भात कुलाबा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक कैलासवासी शा. वि. आवळसकर म्हणतात, रायगड प्रकरणी रायनाक महाराचे नाव बदनाम झाले आहे. त्याबाबत इंग्रज ग्रंथकार इतके मुग्ध आहेत की त्याच्या फितुरीचा मागमूस त्यातून अस्पष्ट स्वरूपातही लागू शकत नाही. तेव्हा रायनाकाच्या फितुरीचा ऐकीव गाजावाजा आहे, तो सर्वश्री निराधार आहे. उलट रायनाक फितूर नव्हता असे सिद्ध करू पाहणारे कागद डॉक्टर आंबेडकरांस उपलब्ध झाले होते. ते कागद जर पुढे आले तर रायनाकाच्या बाबतीत काही मजकूर वाचकांपुढे येईल व 140 वर्षांनंतर ज्याच्या नावाला काळिंबा लागला त्याचे नाव उज्ज्वल होईल. या संदर्भात प्राध्यापक झुंबरलाल कांबळे यांनी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून ती अस्मितादर्श त्रैमासिकाच्या मे-जून 77च्या अंकात दिली. ती महत्त्वपूर्ण असून ती येण्याप्रमाणे: रायनाकाचा कडेलोट टकमक टोकावरून झाला हे खरे, पण तो इंग्रजांनी केला नाही, पेशव्यांनी केला. रायनाकाबरोबर आणखी एका माणसाला देहदंडाची शिक्षा दिली, त्याचे नाव तुळशी शेडगा. ही माहिती महाडचे सुरेंद्रनाथ गोविंद उर्फ नानासाहेब टिपणीस आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह घनश्याम तळवटकर यांनी दिली. त्यांचे म्हणणे असे की या संदर्भात उखडे, जिल्हा पुणे येथील पोतनीसाकडे काही ऐतिहासिक कागदपत्रे होती. ती नानासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिली. बाबासाहेबांनी नंतर जनतेत रायगडचा रायनाक महार हा लेख लिहिला. रायनाकाचा कडेलोट केला पण तो फितूर झाला म्हणून नव्हे, त्याने इमाने इतबारे धन्याची चाकरी केली म्हणून, जीवाची बाजी लावून रायगडाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला म्हणून. संभाजीचा पुत्र शाहू गादीवर आल्यानंतर 1734 मध्ये रायगड ताब्यात घेतला व तालुक्याचा कारभार यशवंत महादेव पोतनीसांकडे दिला. हे महाड येथे राहत. या पोतनीसांतर्फे गडाचा लष्करी कारभार कारखानीस सांभाळीत. त्यांचे मूळ नाव गुप्ते. ते महाराजांच्या गडावरील 18 कारखान्याचे अधिकारी होते.
15/12/1772 शाहूचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा सर्व कारभार पेशव्यांकडे आला. शाहूच्या मृत्यूनंतर वारस रामराजा याने इसवी सन 1772 रायगडचा हवालदार यशवंत मोरे यास रायगड ही तख्ताची जागा जकिरासुद्धा पेशव्याच्या स्वाधीन करावी, परंतु पोतनीसाने त्यास नकार दिला. पेशव्यांनी आपाजी हरी यास सैन्य देऊन रायगडाच्या मोहिमेवर पाठविले. आपाजीने 18 मार्च 1773 रोजी रायगड ताब्यात घेतला. या युद्धात पोतनीसांच्या वतीने खंडेराव मोरेश्वर लढला. याच युद्धात रायनाक महाराज लढला असावा. किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोतनीसांतर्फे त्याची नेमणूक कारखानिसांनी केली होती. पेशव्याचा जयजयकार झाल्यावर छत्रपतीचे निशाण हाती लागू नये म्हणून रायनाकाने त्याचे प्राणपणाने जतन करून घेऊन तो पोतनीसांकडे गेला. सैनिकांनी तेथे पोतनीस, रायनास व तुळशीशेडगा यास पकडून पेशव्यांच्या स्वाधीन केले. रायनाक महार आपल्या मालकाच्या इमानदारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढला. हे पेशव्यांना सहन न होऊन रायगडावर कैद करून आणले आणि टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला. यावरून रायनाक हा फितूर नव्हता. तर आपण पाहिले रायनाकाचा कडेलोट केला, पण तो फितूर झाला म्हणून नाही, तर इमाने इतबारे राजाची चाकरी केली म्हणून, छत्रपतींचे निशाण हाती लागू नये म्हणून. याच टकमक टोकाला रायनाक टोक म्हणून ओळखत होते. ही माहिती आपणास आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व याबाबतीत आणखी माहिती आपणास माहीत असल्यास तीही द्या. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माहितीचे व्हिडिओ पाहत राहा. जय भीम, नमो बुद्धाय.